हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हे बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पेपरची कटिंग केली. तर मी तुम्हाला इथं कशा पद्धतीने ड्राफ्टिंग वगैरे करायची हे पुन्हा एकदा समजावून सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथं बघा, हा व्हाईट कार्ड पेपर घेतला आहे, यावर आपण ड्राफ्टिंग करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वहीमध्ये ड्राफ्टिंग करून ठेवायची. तर बघा, आता इथं आपण अगोदर बॅक पार्ट ड्रॉ फ्रंट पार्ट ड्रॉ करतोय. तर इथं बघा, मी अंदाजे अशी लाईन ओढून घेतली. त्यानंतर इथून एक लाईन अशी ओढून घेतली. आपण इथं ब्लाऊजची जी आकृती ती बनवून घेतोय. तर इथं बघा, इथं मी अशी लाईन बनवून घेतली. त्यानंतर इकडनं एक लाईन देऊन घेतली. इकडे देखील. तर हे बघा, अशी लाईन बनवून घेतली. आता इथून बघा, तुम्हाला इथं शोल्डर टाकायचं आहे. तर शोल्डर किती टाकायचं आहे आपल्याला? शोल्डर टाकायचं आहे 5.5 इंच. किती टाकायचं आहे? इथे लिहून, इथे हे बघा, शोल्डर 5.5 इंच. त्यानंतर गळारुंदी किती घ्यायची? 2.5 इंच. किती घ्यायची? गळारुंदी 2.5 इंच. गळारुंदी 2.5 इंच घेतली. त्यानंतर इथून आपण पुढच्या गळ्याचं असा बॉक्स बनवून घेऊ. इथं बघा, आता पुढचा गळा कोणता आहे आपला? राऊंड शेप आहे. तर इथं बघा, असा शेप देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला पुढचा गळा. त्यानंतर बघा, इथून आपल्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही मोंड्यांचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी अगोदर शेप देऊन घेते. आता बघा, आता हा आहे बॅकचा. तर बॅकचा मोंढ्याचा आकार आपल्याला 1.5 इंचावर द्यायचा आहे. किती? 1.5 इंच. तर इथे लिहून घेते मागचा मोंडा. त्यानंतर फ्रंटचा किती द्यायचा आहे आपल्याला? 1 इंचावर. ती इथं 1 इंच पुढचा मोंडा असं लिहून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, असं लिहिलं. त्यानंतर आपण शिलाई मार्जिन किती घेतली? 2 इंच. तर इथं बघा, अशी एक लाईन ओढून घेते. आता इथून आपण छातीचं मार्किंग केले. तर आपली छाती किती होती? 38. 38चा चौथा भाग, म्हणजे हे बघा, इथे लिहिते मी छातीचा चौथा भाग. इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा. मग छाती किती आपली? तर 38 भागिले 4 करायचं, त्याच्यात प्लस 2 इंच करायचं. आता हे 2 इंच काय आहे? तर हे आपली शिलाई मार्जिन. 38चा चौथा भाग प्लस 2 इंच. आता तुमची जशी चेस्ट असेल तसं तुम्हाला त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. झालं. त्यानंतर बघा, आता इथून आपण क्रॉसपट्टी ड्रॉ केली होती. इथे मी क्रॉसपट्टी अशी, आता हे माप मी अंदाजीच घेते, तुम्हाला ड्राफ्टिंग समजावा. त्यानंतर बघा, इथून आपण असा क्रॉसपट्टीचा शेप दिला होता. बघा, अशा पद्धतीने झालं. ती ही झाली आपली क्रॉसपट्टी. तर इथे लिहून घेऊ आपण क्रॉसपट्टी. हे बघा, ही क्रॉसपट्टी. तर इथं कोणतं मेजरमेंट टाकायचं आहे तुम्हाला? तुमचं कमरचं. तर कमर किती आहे? कमरचा पण चौथा भाग. कमरचा चौथा भाग इथं टाकायचं आहे. मग कमर किती तुमची? तर कमर आपली होती 34 इंच. मग 34 भागिले 4 करायचं, प्लस करायचं 2 इंच. 2 इंच काय? ही शिलाई मार्जिन. समजलं? तुमची जेवढी कमर आहे तिचा चौथा भाग काढायचा, त्याच्यात प्लस करायचं शिलाई मार्जिन. हे झालं आपलं क्रॉसपट्टीचं. त्यानंतर इथून क्रॉसपट्टी किती घेतली? ह्या बाजूने घेतली आपण 2.5 इंच, इकडनं घेतली 3.5 इंच. झालं. त्यानंतर बघा, इथून टक्स किती घेतला आहे? आता टक्सचं मार्किंग करायचं. तर इथून टक्स घेतला आपण आपल्या साईजनुसार. किती घेतला? 3.5 इंचावर. किती? 3.5 इंचावर घेतला हा टक्स. बघा, ते इथून 3.5 इंचावर टक्स घेतला. तिथून वरती किती घेतला? 2.5 इंच. किती घेतला? 2.5 इंच घेतला. त्यानंतर टक्सच्या दोन्ही बाजूने मार्किंग किती केलं? अर्धा इंच. आता इथं तुम्हाला दिसत नसेल, पण मी सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, इथं दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्किंग केलं. ते मार्किंग आपल्याला इथं असं जोडून घ्यायचं आहे. बघा, इथं
जोडलं. त्यानंतर इथून ते इथून सेंटर काढायचा आणि सेंटर आपल्याला टक्स घ्यायचं. ते इथून आपण टक्स घेतला. तर ह्या टक्समधलं अंतर किती आहे आपलं 1.5 इंच. तर टक्समधलं अंतर किती ठेवलं 1.5 इंच. त्यानंतर इथून वरती 1 इंच मार्किंग केली आणि इथून 1.5 इंच गॅप ठेवला आणि इथं असं बघा इकडे देखील टक्स असा मार्किंग केलं. झालं. त्यानंतर बघा आपण इथं देखील टक्स घेतला आर्मोलमध्ये. तर इथं किती गॅप ठेवला आपण, इथं देखील सेम 1.5 इंच. किती 1.5 इंच. आणि इथून बघा पहिल्या ओंड्यापासून हा टक्स घेतला. समजलं. इथून हा टक्स घेतला. त्यानंतर हा टक्सची जी उंची असेल ती आता प्रत्येकाच्या ही जी रुंदी असेल तर ती प्रत्येकाच्या छातीनुसार असेल. जसं माप वाढेल तसे तुम्हाला हे जे मेजरमेंट येईल लांबी ती ही जास्ती भेटेल. ती ही अंदाजे किती असते 5.5 ते 6 इंचापर्यंत असू शकते. किती 5.5 ते 6 इंचापर्यंत असू शकते. तर इथं बघा आता इथं तुम्हाला टक्समध्ये मार्जिन किती घ्यायची, तर हा पूर्ण टक्स घ्यायचा तुम्हाला अर्धा इंचाचा. तर हे बघा या दोन्ही बाजूने पाव इंच मार्किंग करायचं आणि हा टक्स घ्यायचा तुम्हाला. आता आपण जेव्हा शिलाई तुम्हाला दाखवेल तेव्हा डिटेलमध्ये तुम्हाला समजेल का किती आपण इथं जो टक्स आहे त्याचं मार्जिन किती घेतलं आहे. तुमची साईज कोणती पण असेल तुम्हाला सेम याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे. किती पाव इंच. इकडे देखील सेम पाव इंच. हे बघा इथे देखील सेम इथपर्यंत पाव इंच. त्यानंतर इकडे पण पाव इंच. हे बघा इथं पण आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे. समजलं. तर हे त्याला आपलं टक्सचं. आता एवढे टक्स आपण इथं ड्रॉ केले. आता हे जरी आपण कार्डशीट पेपरवर ड्रॉ केले असेल तर आपण पुन्हा एकदा ब्लाऊजची कटिंग करताना मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे तिथे. तर हे झालं आपलं फ्रंट पार्टचं. त्यानंतर बॅक पार्टचं काय केलं तर आपण बॅक पार्ट घेऊ. तर हे बघा इथं मी पुन्हा ड्रॉ करते बघा. आता इथं ही शोल्डरची लाईन, त्यानंतर ही आर्महोलची लाईन, त्यानंतर इकडं छातीची लाईन, इकडून असं एक बॉक्स बनवून घेते. त्यानंतर ही झाली आपली कमरची लाईन. ही बघा ही झाली आपली कमरची लाईन. शोल्डर किती घेतले, बॅकचा आणि फ्रंटचे दोन्ही पार्ट आपण सोबतच काढत असतो त्यामुळे शोल्डर दोघांचे सारखेच आहे. किती 5.5 इंच. किती शोल्डर 5.5 इंच. गळारुंदी सेम 2.5 इंच. ते किती झाले गळारुंदी 2.5 इंच. त्यानंतर इथं मोंडा, बॅकचा मोंडा किती इंच घेत असतो आपण 1.5 इंच. तुम्हाला इथं फ्रंट जो पार्ट अगोदर ड्रॉ केला त्यावर देखील दाखवलं आहे, पुन्हा एकदा दाखवते. 1.5 इंच मोंड्याचा जो हा आकार आहे हा 1.5 इंच द्यायचा इथून. हे बघा इथून 1.5 इंच. त्यानंतर इथं छातीचं मार्जिन सेम आहे, जे फ्रंटला आहे तेच आहे. किती 38/4 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. कमरचं पण सेम 34/4 प्लस करायचं 1 इंच टक्ससाठी आणि त्याच्यानंतर प्लस करायचं शिलाई मार्जिन 2 इंच. आता टक्स घेतो आपण. इथं बघा इथं आपला टक्स असतो बॅकला. अशा पद्धतीचं आपण बॅकला टक्स घेत असतो त्यामुळे ह्या टक्सचं मार्जिन घ्यायचं असतं 1 इंच. तर हे बघा कमर जेवढी तिला भागिले 4 करायचं, तिच्यात प्लस 1 इंच करायचं. त्यानंतर त्याच्यात शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. समजलं. त्यानंतर इथून काय टाकायची ती म्हणजे ब्लाऊजची उंची. ते बघा ब्लाऊजची उंची बॅक आणि फ्रंटला सेमच असते. तर इथून टाकायची ब्लाऊजची उंची. ब्लाऊजच्या उंचीमध्ये प्लस करायचं 1 इंच. बॅक पार्टला 1 इंच प्लस करायचं. फ्रंटला ते इथून ब्लाऊजची उंची 1.5 इंच. तर 1.5 इंच का केलं आपण ब्लाऊजच्या उंचीमध्ये, तर इथं बघा ही जी क्रॉसपट्टी आहे ही क्रॉसपट्टी आपली कट होती अटॅच होते त्यामुळे आपण इथं अर्धा इंच प्लस केलं आहे ब्लाऊजच्या उंचीमध्ये. फ्रंट पार्टला प्लस केलं आहे 1.5 इंच, बॅकला 1 इंच. समजलं. तर हे बघा हे झालं. इथून आपली शिलाई मार्जिन राहते 2 इंच. ते बघा हे शिलाई मार्जिनचं. त्यानंतर इथून बॅकचा आपला नेक राहतो. तर हे बघा आता इथून तुम्हाला पाठीमागच्या गळ्याची उंची टाकायची. हा झाला आता राऊंडच शेप आहे पाठीमागचा देखील पण असा ड्रॉ करून घेऊ. तर आहे मागचा गळा उंची.
इथून टाकायची, जेवढी गळारुंदी इथं आली सेम इथे देखील घ्यायची. तर इथं पण आपण 2.5 इंचावर मार्क करू. इथे तर सेम इथं देखील मार्किंग करून तुमचा जेवढा गळा असेल त्याची मार्किंग करायची. त्याच्यात आता जेवढा गळा आहे त्याच्यामध्ये प्लस करायचं असतं 1/2 इंच. आता गळा आपला किती 8 इंचचा आहे, त्याच्यात प्लस करू आपण 0.5 म्हणजे 1/2 इंच. किती होईल ते बरोबर 8.5 इंच. गळ्यामध्ये प्लस करायचं असतं 1/2 इंच. फ्रंटला पण सेम हा जो गळा घेतला आहे हा किती आपला 5.5 इंच आहे. तर याच्यात प्लस करायचं 0.5 म्हणजे किती 6 इंच. गळ्यामध्ये प्लस करायचं 1/2 इंच गळा पुढचा. हा पुढचा गळा आहे त्याच्यामध्ये देखील सेम 1/2 इंच प्लस करायचं. आता हे झालं बॅक पार्टचं एवढं ड्राफ्टिंग. त्यानंतर स्लीव कशी काढली बघा. तर आता बघा, तर इथून मी लाईन ड्रॉ करते. आता बघा ही आपण स्लीवची मार्किंग केली. आता साधी स्लीव असेल तर तिच्यामध्ये प्लस करायचं 2 इंच म्हणजे तिला अस्तर लावणार नाही तर त्याच्यामध्ये प्लस करायचं 2 इंच आणि अस्तरची जर असेल तर त्याच्यात प्लस करायचं 1 इंच. ते इथं आपण लिहून घेऊ. अस्तर बाही प्लस 1 इंच, साधी बाही प्लस 2 इंच. झालं, हे झालं बाहीचं. त्यानंतर इथं काय टाकायचं असतो दंडघेर. तर दंडघेर किती तेवढा टाकायचा, त्याच्यात प्लस करायचं 2 शिलाई मार्जिन. आपण जेवढी ब्लाऊजला केली सेम बाहीला पण तेवढीच करायची. त्यानंतर बघा आता इथं मी हे बघा असा आकार ड्रॉ करते. आता हा झाला आपला मागचा आकार बाहीचा आणि हा जो आहे तो आहे पुढचा. हा झाला पुढचा आकार. तरी लक्षात घ्यायचं हे जे आकार आहे हे आपले मेन आहे. तर हे बघा तुम्हाला हा जो पुढचा आकार दिला आहे तर अगोदर आपण स्लीव जी ड्रॉ करतो त्यानंतर ती बंद असते त्या अगोदर बॅकचा कट करायचा, त्यानंतर ओपन करायची, त्यातून आपण एक साईडचा हा कट करायचा. समजलं. मी स्लीवची कटिंग तुम्हाला दाखवली कशा पद्धतीने केली आपण ती कालच्या व्हिडिओमध्ये. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा इथं ड्राफ्टिंग समजावून सांगते कारण आपण बेसिकपासून शिकतोय तर तुम्हाला देखील सर्व समजलं पाहिजे त्यासाठी. तर बघा ही अशा पद्धतीने बाही ड्रॉ करायची. इथं बघा आता आपण हे जे आहे तर हा पुढचा भाग आहे हा तर फ्रंट पार्टलाच आपल्याला जॉईंट करताना आला पाहिजे. म्हणजे पुढच्याच भागाला आपला हा खोलगट भाग तो जॉईंट झाला पाहिजे आणि हा मागच्याच भागाला जॉईंट झाला पाहिजे. हे जर उलट सुलट झाले तर उलट सुलट होऊ नये त्यासाठी देखील आपल्याकडे ट्रिक आहे. तर आपण ते जेव्हा ब्लाऊजची शिलाई करू तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं जाईल का कशा पद्धतीने उलट सुलट होऊ नये त्यासाठी काय काळजी घ्यायची. समजलं. तरी ही आपली बाही ड्रॉईंग अशा पद्धतीने आपण काल 4 टक ब्लाऊजची पूर्ण ड्राफ्टिंग केली. तर हे बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला देखील असे एक वही घ्यायची, वहीवर अशी ड्राफ्टिंग करून घ्यायची म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल का कशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायची आणि कोणते टक्स कुठे किती मार्जिन टाकायचं आहे. आता बाकी सर्व सेम असणार आहे. इथून फक्त तुमचं जे हे टक्सचं मार्किंग आहे ते हे तुमचं साईजनुसार बदलत जाणार आहे. समजलं. आता हे बघा हा आता 40पर्यंत असेल तर तुम्हाला च्या पुढे इथं 4 इंचच घ्यायचं आहे. हा जो टक्सचा अंतर आहे तर हे किती घ्यायचं आहे 40 इंच 4 इंच. ते इथे मी लिहिते. हा बघा हा टक्स ते बघा 28 ते 35पर्यंत असेल तर घ्यायचं तुम्हाला 3.5 इंच. त्यानंतर बघा 36 ते 40 असेल तर तुम्हाला इथं किती घ्यायचं आहे 4.25 घेऊ शकता. इथं आपण 3 इंच घेतो. 35 ते बघा 28 ते 35पर्यंत 3 इंच आणि इथे 3.5 इंच आणि 40च्या पुढे किती पण प्लस असले तर तुम्हाला इथं घ्यायचं आहे 4 इंच. हे बघा इथून
जे आपण बंद बाजूकून माप टाकतो टक्सचं ते हे घ्यायचं आहे 4 इंच. आणि हे बघा आता ह्या टक्सची उंची कशी तर तुमच्या साईजनुसार वाढेल. आता तुमची ब्लाऊज साईज जर मोठी असेल, ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुमची ही टक्सची उंची देखील वाढेल, पण एवढा फरक नाही पडणार 2.5 इंच किंवा 3 इंचपर्यंत. आता उंची जास्त असेल तर तुम्ही 3 इंच घेतलं तरी काही हरकत नाही किंवा 2.5 जरी ठेवलं तरी काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ड्राफ्टिंग करायची. आणि तुम्हाला मोंढा कसा घ्यायचा आहे हा कालच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवला आहे. साईजनुसार मोंढ्यामध्ये काय बदल करायचे मापानुसार. तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील ड्राफ्टिंग करून घ्यायची, म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल. आणि तुम्ही ही जी आकृती काढली आता ही जर ओपन केली तर तुम्हाला यावरून पूर्ण ब्लाऊजची ड्राफ्टिंग करता येईल. तर बघा अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथं कार्डशीटवर पुन्हा ड्राफ्टिंग करून दाखवली कशा पद्धतीने मार्किंग वगैरे करायची. तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरवर साध्या पीसवर ठेवून पॅटर्न ठेवून कटिंग करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.